उन्हाळा संपत आला की अगदी घरोघरी साखर आंबा घालण्याची पद्धत आहे. आजचा आपला कैरीच्या फोडींचा साखर आंबा बघा ना, किती रसरशीत छान असं झालेला आहे. रंग तर बघा किती सुरेख असा आलेला आहे. आज आपण आयुर्वेदिक गुणधर्म असलेली धाग्यावाली खडीसाखर वापरून सुद्धा कमी प्रमाणात वापरून साखर आंबा केलेला आहे. यामुळे आपला साखर आंबा अगदी सगळ्यांना खाण्यासाठी पौष्टिक असा झालेला आहे. साखर आंबा रसरशीत होण्यासाठी आणि त्याचा रंग टिकून राहण्यासाठी, शिवाय वर्ष 2 वर्ष अगदी बुरशी न येता छान असा टिकून राहण्यासाठी भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. साखर आंबा करण्यासाठी बघा, सर्वप्रथम मी या ठिकाणी कैऱ्या आणलेल्या आहेत. छान हिरव्यागार ताज्या अशा कमी आंबट अशा कैऱ्या आहेत. आपण राजापुरी कैरी देखील वापरू शकता, ती सुद्धा कमी आंबट असते, त्यामुळे साखरचा होणारा जो वापर असतो तो आपला कमी होतो. तर वजनी म्हणाल तर 650 ग्राम ह्या कैऱ्या आहे. 650 ग्राम का? कारण की जर आपण याची साल काढली वरची आणि आतली जर बी काढली, म्हणजे जर आतली जर आपण गिठोळी काढली, तर उरलेल्या फोडींचं वजन आपल्याला 500 ग्राम हवं आहे. म्हणजे 500 ग्राम फोडीच्या प्रमाणामध्ये आज आपण साखर आंबा बघणार आहोत. कैऱ्या मी साधारणतः पाण्यामध्ये 1 तास बुडवून ठेवल्या होत्या. यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या आहेत आणि आता त्याची नाकं आपण काढून घेणार आहोत. नाकं काढून घेतल्यानंतर आपण त्याची साल काढून घ्यायची आहे. वरची साल सगळी काढून घ्यायची आहे आणि मग त्याचा आपण साखर आंबा करून घेणार आहोत बघा. बघा, आपण घेतलेली जी कैरी आहे छान टणक अशी आहे आणि आतून देखील मस्त अशी पांढरी शुभ्र निघाली आहे. काही कारणाने जर आपण घेतलेली कैरी थोडी पिवळसर निघाली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. पिवळसर कैरीचा देखील साखर आंबा खूप छान असा लागतो. सगळ्या कैरीच्या साला आपण त्या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत बघा. तर याच्या आपण आता फोडी करून घेणार आहोत. तर आपण हव्या त्या आकारामध्ये याच्या फोडी करू शकतात बघा. एका बाजूने मी कापून घेतला आहे आणि अशा लांबट लांबट मी आज यांच्या फोडी करणार आहेत. तर या फोडींचा आकार कसा द्यायचा हे आपल्यावर आहे. तर एक फोड यातली मला खूप मोठी वाटत आहे म्हणून त्याचे 2 भाग मी केलेले आहे. आपण चौकोनी देखील करू शकता किंवा जे लांबट आकार आपण करत आहोत ते थोडे मध्यम आकाराचे देखील करू शकता. हवे तशी आवडीप्रमाणे आपण हे काप करू शकता. तर बघा, असे लांबट लांबट आपण कैरीचे काप करून घेतलेले आहे आता. सगळ्या कैऱ्यांचे काप करून घेतल्यानंतर बघा, या ठिकाणी आपण जर याचं वजनी प्रमाण बघितलं तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो हे कैरीचे काप निघालेले आहे. आता आपल्याला 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो प्रमाणामध्ये साखर आंब्याचं पुढचं प्रमाण बघून घ्यायचं आहे. पुढची स्टेप म्हणजे बघा, या ठिकाणी आपण कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या वाफवून घेणार आहोत बघा. तर या ठिकाणी मी एक कढई घेतली आहे. कढईवर एक रिंग ठेवलेली आहे बघा. खाली आपण 1 ग्लास 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण ह्या पद्धतीची फोडी रचून घ्यायची आहे आणि ह्या फोडींना आपण छान अशी वाफ देऊन घेणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत. ही सेम प्रोसेस तुम्ही इडली पात्रात देखील करू शकता. आपल्या कैरीच्या फोडी आता वाफवल्या जात आहेत, तोपर्यंत आता आपण साखरेचे प्रमाण बघून घेऊयात बघा. तर आज आपण भरपूर अशी आयुर्वेदिक गुणधर्म असलेली खडीसाखरच्या वापर आज आपण करणार आहोत. ही धागेवाली खडीसाखर आहे. म्हणजे धागेवाली मिश्रीचा आज आपण वापर करणार आहोत बघा. याचे अनेक एक ना अनेक असे फायदे आहेत, ज्यामध्ये बघा, हिचा वापर केल्यामुळे काय होतं की पोटाचे अनेक विकार दूर होतात, पचनाची समस्या दूर होते. शिवाय ताण देखील कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ए ची मात्रा असल्यामुळे डोळ्यांची देखील दृष्टी सुधारते आणि मुलांचा बौद्धिक विकास देखील होतो. त्यामुळे आपण आज ही साखर वापरणार आहोत साखर आंबा बनवण्यासाठी. म्हणजेच नक्कीच ही आजचा आपला जो साखर आंबा आहे तो मुलांसाठी देखील पौष्टिक आहे, घरातल्या सगळ्यांसाठी हा पौष्टिक असा तयार होणार आहे. तर आपण प्रमाण बघून घेऊया. सर्वप्रथम आपण बघा, 500 ग्रॅम आपल्या कैरीच्या फोडी होत्या, म्हणजे अर्धा किलो फोडींसाठी आपण 750 ग्रॅम ही खडीसाखर घेतलेली आहे. ही खडीसाखर आता आपण खलबत्त्यामध्ये फोडून घेणार आहोत आणि तिची बारीक अशी आपण पिठी साखर मिक्सरमध्ये तयार करून घ्यायची आहे. 10 मिनिटं झालेले आहेत बघा आणि आता आपण कैऱ्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत का ते चेक करून बघूयात. मध्यम आचेवर आपल्याला कैऱ्या वाफवायच्या आहेत बघा. तर 10 मिनिटानंतर आपण चेक करून घेत आहोत. हे बघा, एक काटेरी चमचा घेतला आहे मी. बघा, चमचा आरपार जात आहे, काटे आरपार जात आहे, याचा अर्थ की कैरीची जी आपली फोड आहे ती अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी शिजलेली आहे. अति याला शिजवू नका, नाहीतर साखर कालवायच्या वेळेला त्या फोडी ब्रेक होतात. त्यामुळे ह्या अगदी परफेक्ट अशा शिजलेल्या आहे. आता ह्या ज्या फोडी आहेत ना, ह्या थोड्याशा आपण बाजूला काढून ठेवूया. खाली एक भांड ठेवलेलं आहे, त्यावर ह्या फोडी काढून ठेवायच्या आहेत आणि पूर्णपणे गार होऊ द्यायच्यात आपल्याला रूम टेम्परेचर वरती. फोडी संपूर्णपणे या ठिकाणी आपल्या गार झालेल्या आहेत बघा. गरम फोडी साखरमध्ये टाकायच्या नाहीत, नाहीतर ती साखर आंबा जो आहे तो बठरतो आणि अजिबात चांगला होत नाही, रबर सारखा होतो. त्यामुळे फोडी संपूर्णपणे शिजवून त्या पूर्णपणे गार होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर कालवायची. तर पुढे बघा, आता 750 ग्राम साखर आहे, त्याला व्यवस्थितपणे मी कुटून घेतलं होतं. ह्या पद्धतीच्या खडी साखरला मगाशी दाखवली होती ती. त्याला पिठी साखर तयार करून घेतली मिक्सरमध्ये दळून मी आणि आता ही पिठी साखर आपण यामध्ये कालवून घेणार आहोत.
पुढची स्टेप म्हणजे बघा, या ठिकाणी मी एक काचेचं बाउल घेतलं आहे. त्यामध्ये संपूर्णपणे गार झालेल्या कैरीच्या आपल्या ज्या फोडी आहेत त्या टाकून घेतल्या आहे. त्यामध्ये मी पिठी साखर घालून ती कालवून घेत आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे आपल्याला काचेचंच बाउल घ्यायचं आहे. कुठल्याही धातूचं या ठिकाणी बाउल घेऊ नका. कारण की आपल्याला या फोडी ज्या आहेत त्या साखरेमध्ये थोडा वेळ मुरवत ठेवायच्या आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी काचेचाच वापर करायचा आहे. प्लास्टिकचा देखील वापर शक्यतो टाळाच. आपण काचेचं बाउलच या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि कैरीच्या फोडी करताना सुरुवातीलाच थोड्याशा जाडसर अशा करा, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण त्याला साखर चोळतो ना, तेव्हा काय होतं की त्या फोडी अगदी नाजूक असतात, त्या तुटायची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फोडी थोड्याशा जाडसरशाच करायच्या आहे. जर आपण घेतलेल्या कैऱ्या जर जास्त आंबट असतील, अगदी गावरानी कैरी जर तुम्ही घेत असाल तर ती खूप आंबट असते. अशा कैरीला मग साखरेचं प्रमाण थोडंसं आपल्याला या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे. सगळ्या फोडींना या ठिकाणी साखर लावून झालेली आहे. आता या फोडी आपण 2 ते 3 तासांसाठी मुरवायला ठेवूयात बघा. 3 तास झालेले आहेत बघा. आता आपण झाकण उघडून बघूयात. हे बघा, किती छान असा साखरेचा आता रस्सा तयार झालेला आहे. हाच आपला तो पाक आहे, ज्यामध्ये आपल्याला फोडी शिजवायचा आहे. आपल्याला यामध्ये कुठेही एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही. मस्तपैकी आंबट फोडींमुळे बघा या ठिकाणी साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता आपण हा जो पाक आणि फोडी आहे ना, तर हा आता आपण शिजायला ठेवणार आहोत बघा. पुढे बघा, एक जाडबुडाची स्टीलची कढई मी या ठिकाणी घेतलेली आहे. आपण सुद्धा स्टीलचीच कढई किंवा एखादा कुकर देखील आपण या ठिकाणी साखर आंबा शिजवण्यासाठी वापरू शकता. तर बघा, स्टीलची कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण आता मध्यम आचेवर आपण हा साखर आंबा जो आहे तो शिजवून घेणार आहोत. त्यासाठी बघा, यामध्ये मी थोडीशी दालचिनीचा तुकडा टाकून घेणार आहे. दालचिनीमुळे काय होतं की साखर आंब्याला फ्लेवर खूप छान येतो आणि शिवाय साखर आंबा टिकण्यास देखील मदत होते. साखर सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करते, दालचिनी सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करते. त्यामध्ये आपण थोड्याशा केसरच्या काड्या आता टाकून घेतल्या आहे. यामुळे काय होतं, खूप छान असा पिवळा धमक सोनेरी रंगाचा साखर आंबा तयार होतो. रंग खूप छान येतो, फ्लेवर देखील खूप छान येतो केसरचा. आपल्याला हवं असल्यास आपण यामध्ये 2 ते 3 लवंगा देखील टाकू शकता. त्याची सुद्धा साखर आंब्याची लाईफ वाढते, टिकण्यास मदत होते. 5 मिनिटं झालेले आहेत बघा आणि या ठिकाणी साखर आंब्याला छान अशी उकळी फुटलेली आहे बघा. आता आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेऊया. 1 टीस्पून आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आहे. यामुळे काय होतं, साखर आंब्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो उकळत असताना. त्यामुळे या ठिकाणी या स्टेजला आपण वेलची पूड टाकलेली आहे. आता साधारणतः 10 ते 15 मिनिटं या फोडी आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत या साखर आंब्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झालेले आहेत बघा आणि आता आपल्या साखर आंब्याला छान असा पांढरा फेस देखील आलेला आहे. साखर आंबा बऱ्यापैकी शिजला देखील आहे. आटवला देखील गेलेला आहे आपला पाक, आपण बघू शकता. आणि रंग बघा किती सुरेख असा आलेला आहे. अगदी मस्त पिवळा धमक, अगदी गोल्डन कलर आलेला आहे. रस्सा देखील बघा भरपूर असा आहे आपल्या साखर आंब्यामध्ये, अगदी रसरशीत असा दिसत आहे. साखर आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी शिजल्या गेलेल्या आहेत, चिमल्या गेलेल्या आहेत आणि ट्रान्सपरंट अशा दिसत आहेत. याचाच अर्थ आपला साखर आंबा या ठिकाणी झालेला आहे. आता आपण पाक देखील चेक करून बघूयात बघा. एका डिश मध्ये मी थोडासा थेंब घेतलेला आहे बघा पाकाचा. आणि आता आपण जर त्याचं बघितलं थंड झाल्यानंतर, तर बघा या ठिकाणी एक तार पडत आहे. असाच पाक आपल्याला अपेक्षित आहे. हे बघा, एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे याचा. साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात बघा ह्या प्रोसेसला. मंद आचेवर आपल्याला हा उकळून घ्यायचा असतो, शिजवून घ्यायचा असतो साखर आंबा. तर या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याला बरणीत भरून घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी बघा, साखर आंबा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि बघू शकता तरीही तो किती रसरशीत दिसत आहे. आणि रंग तर बघा अगदी छान मस्त सोन्यासारखा पिवळा आलेला आहे. खूप छान असा सुरेख असा साखर आंबा तयार होतो ह्या पद्धतीने. आणि मस्त ह्या फोडी देखील खूप छान अशा लागतात. एक आगळा वेगळा प्रकार म्हणून ट्राय करायला काही हरकत नाही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हा जो साखर आंबा आहे हा आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत. नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा, या ठिकाणी आपण बरणी घेतलेली काचेची, तिला निर्जंतुक करून घेणार आहोत, म्हणजे आपला साखर आंबा आहे तो भरपूर वर्ष टिकण्यास मदत होते. तर अशा पद्धतीची काचेची बरणी मी घेतली आहे. उन्हामध्ये तिला स्वच्छपणे धुवून वाळवून घेतली आहे. आता तरी सुद्धा आपण काय करणार आहोत, त्याला लवंगाची आणि दालचिनीची धुनी देणार आहोत बघा. एक दालचिनीचा तुकडा आणि लवंगाचा तुकडा मी यावर टाकून घेतलेला आहे. हे संपूर्णपणे ऐच्छिक आहे. आपण जर लवंग आणि दालचिनी उपवासाला चालतेच, जर आपण काही कारणाने खात नसाल तर आपण ही धुनी देण्याची टाळू शकता, म्हणजे आपला साखर आंबा आपण उपवासाला देखील खाऊ शकता. तर या पद्धतीने बघा, या काचेच्या बरणीला आपण धुणी देत आहोत. लवंगाचा आणि दालचिनीचा धूर अगदी व्यवस्थितपणे आपल्या बरणीमध्ये भरला गेलेला आहे. एक साधारणतः 5 मिनिटं आपण ही बरणी अशीच ठेवून देणार आहोत, म्हणजे संपूर्णपणे ही बरणी निर्जंतुक होऊन जाते. आणि त्यानंतर आपण यामध्ये साखर आंबा भरून घेणार आहोत. आपल्या अगदी कोरड्या स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या बरणीमध्ये बघा, या ठिकाणी आपण आता साखर आंबा भरून घेत आहोत. अगदी छान असा दिसत आहे. आपण बघू शकता किती छान रसरशीत असा साखर आंबा तयार झालेला आहे. हा साखर आंबा अगदी वर्ष 2 वर्ष तसाच राहतो, अजिबात खराब होत नाही. साखर आंबा या ठिकाणी आता बरणीमध्ये आपण भरून घेतलेला आहे, आपण बघू शकता. आता बरणीचं जे झाकण आहे ते आपण लावून घेऊयात. हे बघा, संपूर्णपणे व्हॅक्युम पॅक याचं झाकण आहे.
या बरण्या अगदी Amazonवर म्हणाल, डी-मार्टवर म्हणाल, अगदी कुठल्याही भांड्याच्या दुकानात म्हणा, आता अगदी इझिली अवेलेबल असतात. शक्यतो ह्या प्रकारच्या बरण्या घ्या साखर आंबा भरण्यासाठी किंवा कैरीचे लोणचे भरण्यासाठी. यामुळे काय होतं की अजिबात बाहेरची जी हवा आहे, ओलसर हवा ती आतमध्ये जात नाही आणि भरपूर दिवस आपली जी आतली केलेली वस्तू आहे किंवा पदार्थ आहे तो भरपूर दिवस टिकण्यास मदत होते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि ट्राय नक्की करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली, घरातल्या सगळ्यांना ती आवडली का हे देखील कळवायला तर विसरू नका. तसेच माझ्या चॅनल खमंग खाण्याच्या नक्की सबस्क्राईब करावा, चिकन सुद्धा आणि ऑल सिलेक्ट करावा, सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.